हा मुस्लिम समाज, मी अगदी क्लिअर सांगतो आपल्याला की हा मुस्लिम समाज महाविकास आघाडी असेल की महायुती असेल याला बांधलेला नाही. कोणताही नवीन पक्ष, नवीन संघटक, नवीन आघाडी जे आमच्या हिताची गोष्ट करेल, आमच्या शैक्षणिक आर्थिक विकासाची गोष्ट करेल, आपल्या एजेंड्यामध्ये आम्हाला स्थान देईल, हा युनायटेड मायनॉरिटी परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत उभा राहील आणि ताकदीने त्यांना मदत करेल. 30 वर्षात खूपशे वर्ष काँग्रेस सत्तेत होती. 10 वर्ष मागील 10-11 वर्षापासून आता बीजेपी सत्तेत आहे. मागील 10 वर्ष कालखंड आपण बघितला, मात्र मागील 20 वर्षात नेमकं काय झालं? मुस्लिमांचे वोट जे आहे काँग्रेस घेते, मात्र मुस्लिमांच्या उत्थानासाठी त्यांनी काय केलं नाही. त्यांनी सच्चर कमिटी लागू केली नाही, त्यांनी रंगनाथन कमिटी लागू केली नाही, महाराष्ट्रात त्यांनी महमूद रहमानची कमिटी लागू केली नाही. म्हणजे फक्त यूज करण्याचं काम जे आहे तुम्हाला काँग्रेस करताय का? स्पष्ट प्रश्न आहे. अगदी बरोबर. आणि मुसलमानांना असं वाटतं का की काँग्रेस आता फक्त मुसलमानांना यूज करताय आणि त्यांना फक्त भीती दाखवत आहे की जर बीजेपी सत्तेत आली तर हे तुम्हाला जगू देणार नाही. अगदी बरोबर आहे, आपला हा म्हणणं अगदी बरोबर आहे. काँग्रेसने फक्त भीती दाखवण्याचं काम केलेलं आहे. अतिक्रमणच्या नावाने त्या पहाडीच्या खाली राहणारे जे लोक आहे, जे 4 किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्या गजापूर गावामध्ये, तेथं राहणाऱ्या त्या मस्जिदीवर हल्ला होतो, कुराणला जाळला जातो. तरी अति दुःखाची गोष्ट आहे की या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचा साधा निषेधही करत नाही. मोहन भागवत साहेबांना जरी आपण प्रमुख केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या समाजाचा सर्वे करा, तर तेही रिपोर्ट देतील की हायर एज्युकेशनमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये हा समाज नाममात्र आहे, या समाजाला मदतीची गरज आहे. असं असतानाही हा समाज सरकार दुर्लक्ष करत आहे. आमची विनंती आहे की आम्हाला काही नको आहे, आमच्या समाजाला शैक्षणिक आर्थिक विकासामध्ये जे काही योजना तुम्ही इतर लोकांसाठी राबवतात, इतर वर्गांना जी मदत करतात, त्याच प्रकारे द्या. संविधानाच्या चाकोरीमध्ये द्या. आम्हाला वेगळं नको आहे की ओबीसीचं आरक्षण हे धर्माच्या आधारे नाही आहे, ते प्रोफेशनच्या आधारे, व्यवसायाच्या आधारे. पण आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान साहेब, आदरणीय आपले गृहमंत्री साहेब ओपनली जाहीर सभेमध्ये चुकीचा प्रचार करत आहे की SC समाज, ST समाज, OBC समाज तुमचा काढून मुसलमानला देणार, तुमचा काढून मुसलमानला देणार. आणि त्यांचा ऐकून अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी त्यांची सरकार आहे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही OBCच्या लिस्टमध्ये जे जे मुसलमान आहे त्यांना बाहेर काढणार. हे कोणत्या पद्धती बसले? एकही अशी गोष्ट नाही की जे मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी होत असेल आणि त्याला बीजेपीने समर्थन केलं असेल, असं कधीही झालेलं नाही. आणि म्हणून यांचं चरित्र पाहून, आणि दुसरी एक गोष्ट आहे की या बीजेपीचं चरित्र जर बघितलं आपण तर यांना असं वाटतं की सत्तेत यायचं असेल, पक्षाचं वाढवायचं असेल तर चांगलं काम काय आहे? चांगलं काम म्हणजे मुस्लिम एरियामध्ये दंगे घडवणे, टार्गेट करणे, मुस्लिमांबद्दल अपशब्द म्हणणे आणि दंगे. जुन्या काळामध्ये जेवढे दंगे झाले ते हेच करतात. आणि आता ज्या ज्या सत्ता भेटली तर मग ते म्हणतात अरे आता शांत आहे का? दंगे करणार हेच आहे ना. देशात सबका साथ सबका विकास नारा मोठ्या प्रमाणात लावला जातो आणि सरकार नेहमी असं प्रयत्न करते की आम्ही सगळ्यांसोबत असं दाखवण्याचा प्रयत्न करते. मात्र पर्टिक्युलर एक समाजावर नेहमी काही ना काही आरोप प्रत्यारोप होत असतात. तो समाज म्हणजे मायनॉरिटीमध्ये खास करून जे आहे ते मुस्लिम समाज. सरकार म्हणते की आम्ही सर्वांसाठी काम करतो, मात्र मुस्लिम समाजावर जे आरोप प्रत्यारोप प्रत्येक दिवस आपण पाहत असतो, TV डिबेटमध्ये जे पाहत असतो ते लोकांपासून लपलेलं नाही आहे. जेव्हा या कम्युनिटीसाठी, खास करून मायनॉरिटी कम्युनिटीसाठी काम करण्याची वेळ येते, मग ते काही समिती असतील त्याला लागू करण्याची वेळ येते, तेव्हा सरकार हे करत नाही. महाराष्ट्राची गोष्ट केली तर महाराष्ट्रात हायकोर्टाने म्हटलं की मुस्लिमांना 5% शिक्षणात आरक्षण द्या, मात्र सरकार त्यावर काही करताना दिसत नाही आहे. सच्चर कमिटीच्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्राची किंवा देशाची जी एकंदरीत मुसलमानाची स्थिती आहे ते शेड्यूल ट्राईबपेक्षा खालच्या लेवलची आहे. त्यासाठी आपल्या उत्थानासाठी काही करावं लागेल, त्यावर सरकार काही करताना दिसत नाही आहे. एकंदरीत अदर कम्युनिटीसाठी सरकार करताना दिसते, मात्र मुस्लिमांना खास करून धर्माच्या आधारावर जे आहे मोठ्या प्रमाणात एकंदरीत दुजाभाव केला जातो का, असा नेमका प्रश्न नेहमीच उपस्थित करण्यात येतो. याच विषयावर आपल्यासाठी आपण जे आज बोलणार आहोत आणि या देशात मायनॉरिटीची नेमकी स्थिती काय आहे आणि त्यावर उपाययोजना काय होऊ शकतात त्यावरही गोष्टी करूयात. खास करून महाराष्ट्राची स्थितीवर आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत बोलण्यासाठी डॉक्टर असलम बारी आहे, जे मुख्य संयोजक आहेत युनायटेड मायनॉरिटी परिषदचे, जे आधी मुस्लिम परिषद होती, जे 30 वर्षापासून जे आहे महाराष्ट्र
महाराष्ट्रात काम करत आहे आणि मायनॉरिटीचे प्रश्न उपस्थित करत आहेत। यांचा एक सुधाव सरकारला आहे, खास करून महाराष्ट्र सरकारला आहे, की त्यांनी ज्या पद्धतीने बार्टी असेल, सारथी असेल किंवा महाज्योती असेल यांच्या तर्जवर मार्टी म्हणजे मौलाना आझाद रिसर्च अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट सुरू करावा, जेणेकरून जे मायनॉरिटीचे लोक आहे त्यांना त्याचा फायदा होईल। आपल्यासोबत असलम बारिया त्यांच्याशी बोलूया। सर, स्वागत आहे नागपूर समाजामध्ये आपलं। काय सांगणार की सर्वात आधी प्रश्न की मुसलमानाची स्थिती या देशात महाराष्ट्रात काय आहे? सर, सर्वांना माहीत आहे आणि हे उघड आहे, प्रत्येकाला माहीत आहे की वेगवेगळे जे आयोग आपल्या देशात तयार झाले आहे। अगदी सुरुवातीला गोपाल सिंग आयोग म्हणून तयार झाला होता, त्यानंतर आताच्या काळात बघितलं आपण तर सच्चर कमिटी आहे, रंगनाथ मिश्रा आयोग आहे आणि महाराष्ट्रामध्ये महमूद रहमान कमिटी आहे। यांनी आकडेवारी सहित संशोधन केला, रिसर्च केला आणि पूर्ण आकडे गोळा केले आहे आणि त्यावरून हा निष्कर्ष काढलेला आहे की सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर हा जो मुस्लिम समाज आहे तो अनेक वर्गांच्या मागे आहे। मग अनेकदा त्यांनी कंपॅरिझन करताना सांगितलं की हा समाज ओबीसी समाजाच्या तुलनेत आहे, काही बाबतीत हा जे आहे ते एससी समाजाच्या मागास आहे आणि ही आकडेवारी सहित आहे आणि त्यांनी त्यांच्या रिपोर्टमध्ये वेगवेगळे सुझाव दिलेले आहे, शिफारशी केलेल्या आहे। परंतु कोणतीही सरकार असेल, प्रत्येक सरकारने त्या शिफारशीला कचऱ्याच्या टोपलीमध्ये टाकण्याचं काम केलेलं आहे, कोणीही दखल घेतलेली नाही आणि थोडाफार ज्यांनी प्रयत्न केलेला आहे जर एखाद्या वेळेला नाममात्रतेही, तर दुसऱ्या वर्गाने तुष्टीकरण म्हणून त्याचा अपप्रचार केलेला आहे। वास्तविक पाहता 70 वर्षानंतर आपण आज पाहतो आणि तुम्ही आणि एक सामान्य नागरिक जर आपण बघितला, हायर एज्युकेशन मध्ये हा समाज नाममात्र आहे। कोणत्याही सरकारी डिपार्टमेंटमध्ये आपण जर कॅन्डल घेऊन जरी गेलो आणि मुस्लिम पाहायला गेलो तर एकही मुस्लिम तुम्हाला क्लास 1 क्लास 2 मध्ये सापडणार नाही, क्लास 3 आणि क्लास 4 मध्ये नाममात्र दिसतो। मग अशा वर्गासाठी जो खरोखर शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे, त्यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे, त्यांच्या विकासासाठी प्रयत्न केले पाहिजे। पण एक काळ असं होतं जेव्हा लोक म्हणायचे की हे जे जनप्रतिनिधी आहे निवडणूक पुरता ते राजकारणी असतात आणि निवडून आल्यानंतर जो सरकार आहे तो सर्वांचा असतो। आपल्या राज्यात, आपल्या देशात जी काही सर्वांच्या हितासाठी काम करणारा सरकार असायला पाहिजे, डेमोक्रेसी म्हणत आहे। पण आज सध्याच्या काळामध्ये ते लोकतंत्रचा पूर्णपणे त्यांनी फाश करून टाकलेला आहे, त्याचा कोणी लक्ष देत नाही आणि फक्त नुसतं आपल्या जवळचं कोण आहे, आपल्या पक्षाचं कोणतं आहे आणि आपल्याला मदत कोण करतो त्याच्या आधारावर नियम बाह्य पद्धतीने मदत केली जात आहे, जे नियमात बसत नाही। जो खरोखर शोषित आहे, वंचित आहे, त्याला दिलं पाहिजे, त्याला वेगवेगळ्या कारणाने डावलण्यात येत आहे, त्याला दिलं जात नाही आहे आणि काही लोकांना जे आपल्या जवळचे आहे, आपल्या मर्जीतले आहे, त्यांना अजीर्ण होईल इतका त्यांना देण्यात येत आहे। तर ही डेमोक्रेसीची एक प्रकारे शोकांतिका आहे आणि 100% आपण कोणत्याही भागात जर बघितला, तुम्ही झोपडपट्टीत गेला तर मॅक्सिमम समाज तुम्हाला मुसलमान भेटणार आहे। अशिक्षितपणाच्या बाबतीत बघितलं, सरकार स्वतः सांगत आहे आकडेवारी देऊन की शिक्षणाच्या बाबतीत साक्षरता दर जर सर्वात कमी कोणामध्ये असेल तर मुस्लिम समाजामध्ये आहे। बेकारीमध्ये सर्वात कोण आहे तर मुस्लिम समाज आहे। लहान लहान छोटे छोटे कारोबार करणारे कोण आहे तर मुस्लिम समाज आहे। जेव्हा समाजाचा एक एवढा मोठा वर्ग, असं म्हणतात की महाराष्ट्रामध्ये अघोषितपणे 17%, घोषितपणे 15% मुस्लिम समाज राहतो, पण प्रत्यक्षात जर बघितलं आपण तर याचा जे सहभाग आहे ते तुम्हाला नाममात्र दिसतो। अगदी ईश्वराच्या कृपेने हा समाज जीवन जगत आहे अशा प्रकारची अवस्था आहे आणि हा पूर्णपणे दुर्लक्षित आहे आणि दुःखाची गोष्ट ही आहे की याच्याकडे अजून जाणून बुजून पुन्हा दुर्लक्षित करण्याचा प्रयत्न केला जात आहे। कोणतीही योजना, कोणत्याही स्कीममध्ये याला सहभागी करण्याचा प्रयत्न केला जात नाही। आणि मग याच्यानंतर जर बघितलं आपण तर हे जे आयोग आहे या समाजाने, या महाराष्ट्राचा जर विचार केला आपण तर 2014 मध्ये पृथ्वीराज चव्हाण यांचं सरकार होता, त्यांनी जाता जाता आरक्षण आणलं होतं आणि मुस्लिम समाजामध्येही हिंदू धर्मियांप्रमाणे वेगवेगळे जाती आहेत, तर आम्ही बिरादरी म्हणतो उर्दूच्या भाषेमध्ये। त्या 50 बिरादरीला आरक्षण मिळायला पाहिजे याची शिफारस करण्यात आली होती। नंतर नेहमीप्रमाणे जे झाला, कोर्टात केस गेली, परंतु मुंबई हायकोर्टाने स्पष्टपणे सांगितलं होतं, आकडेवारीच्या आधारावर जे कागदपत्र त्यांच्या समोर झाले त्याच्या आधारावर सांगितलं होतं की मुस्लिम समाजाला राज्यामध्ये 5% शिक्षणात आरक्षण द्या, हे मुंबई हायकोर्ट म्हणतो आहे। आणि मुंबई हायकोर्ट हेही म्हणतो आहे की यांच्या नोकरीच्या बाबतीत किती प्रतिनिधित्व आहे, यांची संख्या काय आहे, त्याची आकडेवारी द्या, आम्ही पुढच्या स्टेपमध्ये त्याचा विचार करू। इतका क्लिअर असतानाही फडणवीस सरकारने टोटली त्याकडे दुर्लक्ष केला आणि तो काढलेला GR आपोआप रद्द झाला। आणि ज्या समाजासाठी मुंबई हायकोर्टाने, सुप्रीम कोर्टाने ज्यांना डिनाय केला की या समाजाला देता येत नाही,
त्याच्यासाठी राज्य सरकार वेगवेगळे कायदे करत आहे, वेगवेगळे नियम करत आहे, वेगवेगळ्या माध्यमांनी त्यांना सवलत देण्याचा प्रयत्न करत आहे. आमचा त्याबद्दलही आक्षेप नाही आहे, परंतु आमचं मान्य असूनही तुम्ही मुद्दामून दुर्लक्ष करत आहात, जाणून बुजून करत आहात, पक्षपात करत आहात आणि हे निश्चितपणे चुकीचं आहे. हे सुद्धा समाज या राज्याचा निवासी आहे, देशाचा निवासी आहे, याचाही देशामध्ये राज्यामध्ये सहभाग आहे. तर एक राजकारणी म्हणून भारताच्या संविधानप्रमाणे बाबासाहेबांनी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक समाजाला न्याय भेटला पाहिजे आणि त्या तत्वाने न्याय दिला पाहिजे, पण प्रत्यक्षात न्याय दिला जात नाही. सध्याचा जो विषय आहे आपल्याकडे, आपण जर बघितला रिसेंटली, आता 2 महिन्यांनी सरकार जाणार आहे, इलेक्शन येणार आहे. बरोबर. प्रश्न असा आहे की आम्ही एक क्षुल्लक गोष्ट, एक लहानशी गोष्ट आमच्या समाजाने वेगवेगळ्या संघटनांच्या मार्फत मागणी केली आहे. काय मागणी आहे? एका बाजूला मराठा समाजाचं आरक्षण रद्द झाल्याबरोबर तुम्ही त्यांना मदत व्हावी, त्यांच्या मुलांना प्रशिक्षण भेटावं आणि सवलती भेटाव्या, याकरता आपण सारथी नावाची संस्था महाराष्ट्रामध्ये आणतात. चांगली गोष्ट आहे. पण दुसऱ्या बाजूला मुस्लिम समाजाला आरक्षण दिलं नाही तरी सुद्धा आपण एक कर्तव्य म्हणून अशी संस्था तयार करायला हवी होती, पण ती आपण केली नाही. आणि प्रश्न जर आपण त्याच्या समोर जर बघितला तर आपल्या राज्यामध्ये बार्टी नावाची संस्था 2008 पासून काम करत आहे. आपण जर बघितलं तर ही सारथी 2018 मध्ये आलेली आहे, महाज्योती 2019 मध्ये आलेली आहे. यामध्ये वेगवेगळे समाज इन्क्लूड आहे. असे असताना आता आपण इलेक्शनमध्ये जाणार आहोत. नमूद करावं लागतं की पूर्वी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये कॅटेगरीज होती, संवर्ग होता. SC समाज, ST समाज, त्यामध्ये वेगवेगळे समाज इन्क्लूड होते, OBC समाज. पण आता राजकारणासाठी, मताच्या राजकारणासाठी सध्याची सरकार जी आहे ते जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत आहे. आणि या संस्थांमध्ये ऑलरेडी ज्या समाजाला सवलत मिळत आहे, प्रशिक्षण मिळत आहे, मार्गदर्शन मिळत आहे, त्यांच्यासाठी पुन्हा अजून वेगळे अशाच पद्धतीच्या संस्था तयार करण्यात आलेल्या आहे. नुकत्याच 1 वर्षापूर्वी जवळपास आपल्या सरकारने बंजारा समाजासाठी संस्थेची घोषणा केलेली आहे. यानंतर धनगर समाजासाठी वेगळी संस्थेची घोषणा केलेली आहे. आत्ताच काल परवा अण्णाभाऊ साठे मातंग समाज संस्थेची स्थापना केलेली आहे, आदिवासी समाजासाठी केलेली आहे. आमचं म्हणणं आहे ज्यांच्यासाठी आहे तुम्ही त्यांना पुन्हा अजून देत आहात, नो प्रॉब्लेम, द्या, निश्चित द्या. पण जो मुस्लिम समाज, जो अल्पसंख्याक समाजासाठी काहीच नाही आहे, तो जेव्हा मागणी करतो आणि अल्पसंख्याक मंत्रालयाकडे अशी मागणी गेली, त्यांनी प्रस्ताव पाठवला आपल्या वित्त मंत्रालयाकडे. वित्त मंत्रालयाने फार नमूद केला, आपला रिमार्क दिला आणि ते अत्यंत शोकांतिक आहे, वाईट आहे ते रिमार्क. तो रिमार्क वाचून असं वाटतो की जाणून बुजून केलेले ते रिमार्क आहे. आता सध्या सरकार वेगवेगळ्या योजनांमध्ये कोट्यवधी रुपये देत आहे आणि या संस्थेसाठी वित्त मंत्रालय रिपोर्ट देतो, अजित पवार साहेबांचा विभाग रिपोर्ट देतो की आमच्याकडे फंड नाही, आणि दुसरा रिपोर्ट देतो की या समाजासाठी अशा संस्थेची गरज नाही. ज्यांच्या संस्था आहे, ज्यांना सवलत मिळतो, त्यांच्यासाठी नवीन संस्था येते आणि ज्याचा काहीच नाही आहे त्याच्यासाठी रिमार्क भेटतो की याची गरज नाही. हे क्लिअर कट दाखवतो की हा पक्षपात आहे, हा द्वेष आहे, हा अल्पसंख्याक समाजाबद्दल, पर्टिक्युलरली मुस्लिम समाजाबद्दल द्वेष आहे. समाजाच्या सर्व घटकांचा विकास झाला पाहिजे. जर आपल्या बॉडीचा एखादा भाग खराब असेल तर निश्चितपणे काही दिवसांनी तो बॉडीला खराब करतो, पूर्ण बॉडी खराब होते. हे कर्तव्य आहे, एक माणुसकी आहे. आणि जेव्हा क्लिअर कट दिसत आहे, कोणीही, इव्हन मी तर अनेकदा हे म्हणतो की मोहन भागवत साहेबांना जरी आपण प्रमुख केला आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही या समाजाचा सर्वे करा, तर तेही रिपोर्ट देतील की हायर एज्युकेशनमध्ये आणि सरकारी नोकरीमध्ये हा समाज नाममात्र आहे, या समाजाला मदतीची गरज आहे. असं असतानाही हा समाज सरकार दुर्लक्ष करत आहे. आमची विनंती आहे की आम्हाला काही नको आहे, आमच्या समाजाला शैक्षणिक आर्थिक विकासामध्ये जे काही योजना तुम्ही इतर लोकांना राबवतात, इतर वर्गांना जी मदत करतात, त्याच प्रकारे द्या, संविधानाच्या चाकोरीमध्ये द्या. आम्हाला वेगळा नको आहे. कोणी जर तुष्टीकरण म्हणतोय ते चुकीचं आहे. तुष्टीकरण वगैरे नको आहे. जे नियमात बसत आहे, जे इतर वर्गांना आहे, तेवढंच आम्हाला हवं आहे, पण आम्हाला न्याय दिला पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. एक विषय असा आहे की जेव्हा आपण मुस्लिमांसाठी आरक्षणाची मागणी करतो, तुम्ही मायनॉरिटीची गोष्ट करताय, पण मी खास करून मुस्लिमांबद्दल बोलतो. जेव्हा आपण मुस्लिमांबद्दल आरक्षणाची मागणी करतो तेव्हा एक मोठा प्रश्न येतो की संविधानिकरित्या धर्माचा आधार कुठेच आरक्षण नाही आहे आणि हाच मोठा अडंगा एकंदरीत मुस्लिम आरक्षणासमोर येतो आहे. हालाकी तुम्ही 2017-18 मध्ये जेव्हा हायकोर्टाने निर्णय दिला तो त्यापेक्षा वरती होता. मात्र आता जेव्हाही आपण ह्या गोष्टी करतोय तर धर्माचा आधार आपण आरक्षण देऊ शकत नाही असं स्पष्ट मत सुप्रीम कोर्टाच्या जजनेही सुद्धा दिले. तर हा अडंग आहे का मोठा मुस्लिम समाजाचा उत्थानासाठी एकंदरीत म्हणू शकता? पहा, आपण आपल्या देशामध्ये संविधानाच्या आधारावर जर बघितलं, कॅटेगरीज केली, तर आपल्याकडे संविधानाने सांगितलंय की विशिष्ट वर्ग आहे त्याला आपण SC वर्गात ठेवलेला आहे.
काहींना आपण ST मध्ये ठेवलेलं आहे. मग कालांतराने आपण आदिवासी समाजाचं वर्गीकरण केलेलं आहे आणि संविधानाच्या दाऱ्यामध्ये त्यांना वेगवेगळ्या मदती देत आहोत. अगदी सुरुवातीला जेव्हा संविधान निर्माण झालं तेव्हा क्लिअर कट जे की त्यामध्ये क्लॉज होते, सर्वात पहिल्यांदा एक राष्ट्रपतीचा GR आला. आपले जे पहिले राष्ट्रपती होते त्यांनी GR काय काढला, आर्टिकल 341(3) असं म्हणतो आपण, 341(3). त्यामध्ये हे सांगण्यात आलं की हे जी सोयी सवलती आहे ते हिंदू धर्मीय लोकांनाच मिळेल, हिंदू धर्मीय लोकांनाच सवलती मिळेल. अनुसूचित जमातीच्या ज्या सवलती आहे, अनुसूचित जातीच्या सवलती आहे ते हिंदू धर्मियांनाच मिळेल. फार मोठा प्रॉब्लेम झाला की काय करायचं. त्याच्यानंतर मग कालांतराने बदल झाला आणि त्याच्यामध्ये सिख धर्माला ॲड करण्यात आला. मग 1990च्या आसपास त्यामध्ये बौद्ध समाजाला ॲड करण्यात आला. आता SC मध्ये सिखलाही सवलत भेटते आणि त्यानंतर बौद्ध समाजालाही सवलत भेटते. आधी हे नव्हतं. हा एक पार्ट झाला. त्यानंतर मग समाजाचे जे वेगवेगळे घटक आहे ते या 2 वर्गामध्ये येत नाही. मग त्याच्यासाठी मंडल कमिशन आला. मंडल कमिशनला जात धर्म नाही. मंडल कमिशन तुमचं जो काही उपजीविकेचं साधन आहे ते तुम्ही करतात आणि त्याच्याबरोबर तुम्ही मागासलेले आहात या आधारावर मंडल कमिशनची रचना झालेली आहे. त्या मंडल कमिशनमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येतात. त्या मंडलच्यामुळे OBC ज्याला आपण म्हणतो त्या OBC मध्ये अनेक मुस्लिम वर्गसुद्धा इन्क्लूड आहे. परंतु त्या वर्गाच्या बाहेर ते OBC मध्ये येणारे जे मुस्लिम आहेत त्यांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम आहे की त्या लोकांनी आपल्या जातीचा, आपल्या बिरादरीचा उल्लेख केलेला नाही. मुस्लिम म्हणजे मुस्लिम आणि त्यामध्ये लिहिलेलं आहे, OBC मध्ये त्यांचं नाव आहे, पण डॉक्युमेंट नसल्यामुळे त्या समाजाला आज फायदा भेटत नाही, म्हणून ते नावापुरतं आहे. पण समाजाचा एक दुसरा वर्ग आहे तोही वेगवेगळ्या प्रकारे खूप मागासलेला आहे. त्याच्याकडे आता काही सोय सवलत राहिलेली नाही आणि म्हणून एक प्रकार निघाला ज्याला आपण SC-BC म्हणतो. काही ठिकाणी त्याला BC म्हणतात, बॅकवर्ड क्लास आहे. शैक्षणिकरित्या मागास आहे, आर्थिकरित्या मागास आहे. त्या वर्गासाठी मग ते SC-BC किंवा BCच्या नावाने सवलती देण्यात येत आहे. मग आमचंही म्हणणं असं आहे की तुम्ही सर्वे करून टाका. मुस्लिम समाजाच्या ज्या वेगवेगळ्या बिरादरी आहे, वेगवेगळे जे वर्ग आहे त्यांची शैक्षणिक हिस्सेदारी किती आहे, त्यांचं नोकरीमध्ये प्रमाण किती आहे. आणि म्हणून सच्चर कमिटी, रंगनाथ मिश्रा कमिटी आणि महाराष्ट्रामध्ये महमूदुर रहमान कमिटी त्यांनी आकडेवारी सहित सांगितलं आहे आणि त्या महमूदुर रहमान कमिटीच्या आधारावरच 50 जातींचा, ज्याला मी बिरादरी म्हणतो, त्या 50 बिरादरीचा त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे की हे मागासलेले आहे शैक्षणिकरित्या आणि आर्थिकरित्या. त्याला धर्माचा बेस नाही आहे, ते धर्माच्या आधारे नाही आहे, ते आर्थिक आणि शैक्षणिकरित्या मागास आहे या बेसवर. आणि कॉन्स्टिट्यूशन आपण ज्या संविधानाची गोष्ट करतोय त्याला लोक फार वेगळ्या प्रकारे चुकीच्या पद्धतीने इंटरप्रेट करत आहात. त्या संविधानाच्या आर्टिकल 15(4) मध्ये क्लिअर लिहिलं आहे, राज्यांना सांगितलं आहे जर तुमच्या राज्यामध्ये समाजाचा कोणताही वर्ग, जात धर्म नाही, समाजाचा कोणताही वर्ग जर शैक्षणिकरित्या मागास असेल तर आपण त्याला विशेष प्रावधान करून त्याला इतर वर्गाच्या बरोबर आणण्यासाठी तुम्ही त्याला हिस्सेदारी देऊ शकतात. हे 15(4) म्हणतो तुम्ही शिक्षणामध्ये त्यांना संधी द्या. आणि आर्टिकल 16(4) म्हणतो जर तुमच्या सरकारी नोकरीमध्ये तो जर प्रमाण कमी असेल, नामात्र असेल, संख्या नसेल, तुम्ही 16(4) प्रमाणे त्याला हिस्सेदारी देऊ शकतात. त्याला जात धर्माचा आधार नाही, त्या राज्यामध्ये त्या वर्गाचा रिप्रेझेंटेशन आहे किंवा नाही. आम्ही या दोन्ही गोष्टीमध्ये बसतो. मुस्लिम म्हणून जर आम्ही बघितलं किंवा मुस्लिमाच्या वेगळ्या बिरादरी म्हणून जर बघितलं तरी हायर एज्युकेशनमध्ये आम्ही 1-2% वरती नाही आहे. आणि नोकरीच्या बाबतीत जर बघितलं तर मोठ्या नोकऱ्यांमध्ये क्लास 1, क्लास 2 मध्ये नाममात्र आहे. क्लास 2 आणि क्लास 3 मध्ये 1-2% जवळपास आहे. महाराष्ट्रामध्ये 15% असलेला हा समाज जर एवढ्या संख्येत असेल तर अगदी नैसर्गिक नियमाप्रमाणे याला संधी मिळालाच पाहिजे आणि इतर वर्गाच्या बरोबर याला आणलं पाहिजे. पण राजकीय कारणांमुळे आपली राजकीय पोळी शेकण्यासाठी काही सामाजिक संघटना, काही लोक, काही राजकीय पक्ष मुद्दामून या समाजाला बदनाम करतात आणि याला जे न्याय हक्क आहे ते दिले जात नाही. एक प्रश्न असा येतो की मुस्लिम समाज आपल्या जे अधिकार असतील यासाठी रस्त्यावर उतरत नाही. आपण ज्या पद्धतीने तुम्ही आरक्षणाची गोष्ट करतात, शेड्यूल कास्टचे जे लोक आहेत ते रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसतात. ही जी मागणी जी 2014 मध्ये सुप्रीम हायकोर्टाने एक्सेप्ट केली, 5% आरक्षण मुस्लिमांना द्या असं स्पष्ट मत जेव्हा दिल्यानंतर
सरकार जे नवीन आली त्यांनी हे दिलं दिलं नाही. नाही. तर समाजातील मुस्लिम समाजातील लोक जे आहे रस्त्यावर उतरून आंदोलन का करत नाही? का भीती आहे का त्यांना की जर ते आंदोलन करतील तर ज्या पद्धतीने आरोप पहिले ते झेलतात, दुय्यम म्हणजे आता हे बोललं पाहिजे नाही बोललं पाहिजे, दुय्यम नागरिकता आहे का मुसलमानांना असंच वाटतं कधी. आणि ते तो कदाचित ते तुम्ही रिलेट कराल की तुम्हाला दुय्यम नागरिकता भेटते की नाही भेटत आहे. तर तुम्ही म्हणून का आंदोलन करत नाही, समाज म्हणून आंदोलन करत नाही की आंदोलन करण्यासाठी आता तुम्हाला उतरलं पाहिजे? काय वाटतं नेमकं तुम्हाला? अगदी बरोबर प्रश्न आहे आपला. प्रश्न असा आहे की ज्याप्रमाणे पार्टेशन झाला, देशाचं विभाजन झालं, त्याच्यानंतर जे माहोल देशात बनला आणि माहोल हे बनला आणि त्यानंतर आजही वेगवेगळ्या संघटना किंवा खास करून सत्ताधारी पक्ष आहे ते समाजामध्ये हे बिंबण्याचा प्रयत्न करत आहे की देशाच्या पार्टेशनसाठी हा समाज जबाबदार आहे. मुस्लिमांमुळे देशाचे तुकडे झाले आहे, देशामध्ये जे काही वाईटपणा येतो आहे ते मुस्लिमांमुळेच येतो आहे, अशा प्रकाराचा एक माहोल तयार करण्यात आलेला आहे. आणि त्यामुळे भारतातील जो मुस्लिम समाज होता तो घाबरलेला आहे, तो दडपणामध्ये आहे. त्याला असं वाटलं की आपण काय करायचं, बोललो तर पुन्हा आपल्याला प्रॉब्लेम येतो आहे, हे या देशात राहू देतात, हीच खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला, इथपर्यंत अवस्था आलेली आहे. पण हळूहळू थोडा काळ बदलत गेला आणि लोकांमध्ये मग विश्वास निर्माण झाला की नाही आता ते झालं, आपण या देशाचे नागरिक आहोत, देशामध्ये आपण आहोत. मौलाना आझाद यांच्या म्हणण्याप्रमाणे देशाचा जी काही भाग आहे, जे मुस्लिम प्रभावित भाग होता, जे राजे महाराजे होते, ते तिकडे न जाता जसं हैदराबादचा भाग आहे, भोपाळ आहे, इंदौर आहे, जुनागड आहे, काश्मीर आहे, हे मुस्लिम डॉमिनेटेड भाग आहे. त्या काळामध्ये हे मुस्लिम राज्य होते, रियासत ज्याला म्हणायचे, ते भारतामध्ये विलीन झाले, हे राज्य झाले. म्हणून आम्ही या ठिकाणी आहोत हे म्हणणारे मौलाना आझाद होते आणि त्यांच्या म्हणण्याने आम्ही इथं राहिलो. पण एक भीती होती मनामध्ये, ते भीती हळूहळू थोडी निघत घेत होती. पण नंतर थोडीशी परिस्थिती बदलली आणि मग या सर्व कारणांमुळे या समाजाकडे लक्ष देऊ नये, यांच्या विकासाकडे लक्ष देऊ नये. कोणताही सरकार असेल, प्रत्येक सरकारने हेच काम केले. फरक एवढंच आहे की काही लोक तोंडावर म्हणायचे बाबा तुम्ही खूप छान आहे, पण मागं गेले की ते यांना दाबण्याचंच काम करायचे. आणि काही पक्षांनी तर ओपनलीच काम केलं आहे की हेही नको आहे. तर त्यामुळे या समाजात भीती गेली आणि हळूहळू हा समाजाला हे वाटलं की आता आपल्याला संधी भेटत नाही, शिकूनही काही उपयोग नाही, तर हा समाज शिक्षणापासून दूर गेला. नोकरी भेटत नाही म्हणून छोटे मोठे कामकाज करायला गेलेलं आहे. आणि म्हणून अवस्था आज अशी आहे या समाजाची, 99% लोकला हा प्रश्न असतो की आपण जीवन जगायचं कसं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्या उपजीविकेसाठी हा समाज फिरत असतो. म्हणून तुम्ही जर बघितलं, ऑटो चालवण्यापासून, पंक्चरच्या दुकानापासून, छोटे छोटे कारोबार करण्यामध्ये हा समाज प्रत्येक शहरात तुम्हाला दिसतो. ही या समाजाची अवस्था झाली आहे. आणि म्हणून त्याला असं वाटतं की आपण आपल्या रोजीरोटीकडे पाहायचा की आपण या मागणीकडे पाहायचा. शिक्षण कमी आहे म्हणून आपल्या अधिकारांची जाणीव नाही आणि पुन्हा भीती आहे. आणि ती भीती खरी आहे, कारण की आज आपण पाहतो जेव्हा क्लिअर कट आपल्यासमोर अन्याय दिसतो आहे तेव्हा त्याच्याबद्दल कोणीही काही म्हणत नाही. उलट अनेक ठिकाणी दंगलही झालेल्या आहे. दुसरे लोक आले, त्यांनी दंगल घडवली. आपल्या मोहल्ल्यामध्ये आता येतं, म्हणजे पूर्वी असं असतो की तुम्हाला मोर्चा काढायचा एक थोडा रूट असायचा, त्या रूटने आपण मोर्चा काढा, पोलीसवाले सोबत असायचे. पण आता कोणताही पोलीस नाही, काही नाही, ते कोणी आपला मोर्चा घेतो, मुस्लिम वस्तीमध्ये येतो, वाटेल ते शिव्यागाळ करतो, वाटेल ते नारे लावतो. आणि जर एखाद्या मुस्लिम व्यक्तीने, त्या वस्तीतील व्यक्तीने काही प्रतिकार केला, त्याचे घर जाळले जातात, दुकान जाळले जातात. आणि पोलीसवाल्यानंतर ते पोलीसवाले त्या मुस्लिम लोकांनाच अरेस्ट करतात. ते दंगेखोर कोण होते त्याच्याबद्दल काहीही केलं जात नाही. आणि याचं रिसेंट उदाहरण वाईट, अति वाईट जर बघितलं आपण, आत्ताच आपल्याकडे गजापूर, विशालगडची घटना आहे. अतिक्रमणच्या नावाने त्या पहाडीच्या खाली राहणारे जे लोक आहे, जे 4 किलोमीटरचं डिस्टन्स आहे त्या गजापूर गावामध्ये, तेथं राहणाऱ्या त्या मस्जिदीवर हल्ला होतो, कुराणला जाळला जातो. तरी अति दुःखाची गोष्ट आहे की या राज्याचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री त्याचा साधा निषेधही करत नाही. तर त्या लोकांवर कार्यवाही करणे तर फार दूरची गोष्ट आहे. आणि उलट सत्ताधारीतले काही लोक खोटे आरोप, लव जिहाद, लँड जिहाद, ओट जिहाद असे वेगवेगळे प्रकार काढून फक्त राजकारणी माहोल बनवायचा आहे आपल्याला. एक वेगळी समाजाविरुद्ध काहीतरी लोकांना जमा करायचं आहे आणि त्याच्या निमित्ताने आपल्याला ओट कसे वाढतील या प्रयत्नासाठी प्लॅनिंग करत आहे. जे सत्ताधारी आहे त्यांच्या संरक्षणामध्ये हे सर्व गुंडेशाही होत आहे, झुंडशाही होत आहे. आणि त्या झुंडशाहीला माहीत आहे की आपल्या मागं सरकार आहे, आपले लोक आहे, आपल्याला काही होणार नाही. म्हणून अशा प्रकारच्या घटना दिवसेंदिवस होत आहे. आणि म्हणून हा समाज खचलेला आहे. आणि दुःखाने सांगावं लागतं की हा प्रकार आता न्यायव्यवस्थेपर्यंतही गेलेला आहे. न्यायालयामध्ये सुद्धा आता न्याय भेटत नाही, कारण की जे न्यायाधीश आहे ते कागदपत्र पाहत नाही, ते काय दिलेलं आहे ते पाहत नाही, तेही भावनेच्या आधारी, परंपरेच्या आधारी, या आधारावर ते निर्णय देतात. आणि अनेक निर्णय जर आता येत्यातल्या काळातले जर आपण बघितले तर ते अत्यंत चुकीचे निर्णय देण्यात आलेले आहे, हे तुम्हाला दिसून येईल.
आणि म्हणून टॉप टू बॉटम यांनी अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे, तुम्ही किती प्रयत्न करा आपल्याला न्याय भेटणार नाही असं लोकांना वाटतो. आणि म्हणून अन्याय झाल्यानंतरही लोक रस्त्यावर येत नाही, फक्त मनाच्या मनात आपले राहतात, शांत राहतात, दुःख व्यक्त करतात. त्यांना माहिती आहे की रस्त्यावर पण अजून अन्याय होईल आणि हे दिवसेंदिवस वाढत आहे. तुम्ही आज इथपर्यंत वाढलेले आहे, आपल्या देशाने आपल्या संविधानाने कायदे केले आहे, तुम्ही आपल्या धर्माचं पालन करू शकतात, कोणी तुम्हाला अडवणार नाही. बाबासाहेबांच्या काळापासून आपण आजपर्यंत पाहतो मोठ्या मनाने आपण आपल्या धर्माचं पालन करत होतो. आता या राज्य सरकार वेगवेगळे कायदे करून तुम्हाला धर्मांतर करण्याची परवानगी देत नाही, आरोप लावतात की तुम्ही आता आमच्या धर्मातच राहा, दुसऱ्याकडे तुम्हाला जाता येत नाही. प्रत्येक कायदा आहे आपल्या देशामध्ये की तुम्हाला वाटेल ते बिझनेस करता येतात, काही त्याला धर्माचा आधार नाही आहे. पण आता हे सरकार तुम्हाला म्हणते की तुझ्या नावाची पाटी लाव, म्हणजे इनडायरेक्टली तुमचा बहिष्कार कसं करता येईल हे प्लॅनिंग सरकारच्या संरक्षणामध्ये होत आहे. इथपर्यंत अवस्था आलेली आहे आणि म्हणून या सर्व परिस्थिती अंतर्गत हा समाज खचलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे जी अत्यंत दुःखीची गोष्ट आहे की काही वर्षापूर्वीपर्यंत या देशामध्ये मुस्लिम समाजाचा जरा न्याय होत असेल तर त्याला न्याय मिळावा यासाठी अन्य समाजाचे लोक सोबत राहायचे, ते मोर्चामध्ये यायचे, ते सहभागी व्हायचे, ते सोबत उभे राहायचे. पण आता सध्याचे शासनकर्ते आहे त्या वर्गाला जो सोबत राहतो त्यालाही यांनी वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्याचं काम केलेलं आहे. आणि आज अवस्था ही आहे की या मुस्लिम समाजासोबत त्यांची न्याय मागणी असेल, यांच्यावर अन्याय जरी झाला असेल तर इतर धर्मीय व्यक्ती, इतर धर्मीय नेतासुद्धा उभा राहायला घाबरतो, कारण की त्याला माहीत असते की मी यांच्यासोबत दिसलो तर उद्याला मला त्रास होईल. येथपर्यंत अवस्था आलेली आहे. तर आता महाराष्ट्रात जे आहे आपली मागणी महाराष्ट्र सरकारकडून आहे की आपण मराठीची स्थापना करावी. येत्या 2 महिन्यात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका आहे. बरोबर. काय नेमकी मागणी ना आपला समाज किंवा मग आपली जे संस्था आहे युनायटेड मायनॉरिटी परिषद आहे ही कुणाच्या मागे असणार आहे आणि काय नेमकी तुम्ही त्यांना कशा पद्धतीने सपोर्ट करणार आहे जे सरकार तुमची मागणी मान्य करते? पहा, प्रश्न असं आहे की आमची जी संघटना आहे युनायटेड मायनॉरिटी परिषद, यापूर्वी आम्ही मुस्लिम परिषदच्या नावाने काम करत होतो आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये आमचं नेटवर्क आहे, आमचं काम आहे. पण विदर्भामध्ये आमची सक्ती जास्त आहे, आम्ही मोठ्या ताकदीने काम करतो. प्रत्येक गावात शहरात आमचे लोक आहे आणि आम्ही त्यामध्ये सुशिक्षित वर्ग आहे, महिला वर्ग आहे, सर्वांना सोबत जोडलेला आहे. आणि आमच्या संघटनेमध्ये आम्ही क्लिअर सांगतो कोणताही भांडण नाही, तंटा नाही, आर्ग्युमेंट नाही, फक्त नियमाप्रमाणे काम करायचं, संविधानाच्या पद्धतीमध्ये कार्य करायचं. आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही, आमचा मुक्त विचार आहे. जो चांगलं काम करेल त्याचा जय जयकार करायचा, त्याला समर्थन द्यायचं, त्याला मदत करायची. जो चांगलं काम करणार नाही त्याला बिलकुलपणे मदत करायची नाही. आणि चांगलं कामचं म्हणणं आहे नियमाप्रमाणे, संविधानाप्रमाणे, कायद्याप्रमाणे काम करा, समाजातील सर्व घटकांना न्याय द्या, ही आमची बाजू आहे. आणि त्यामध्ये आम्ही याच्या आधी पण सरकार होते, विपक्ष होते. म्हणजे आपल्याला सांगायला आम्हाला वाटेल की जेव्हा एका काळामध्ये 2014च्या आधी जेव्हा काँग्रेस सरकार होता त्याच्या विरोधात सुद्धा आम्ही जिंदाबाद मुर्दाबाद करणारे लोक होतो. आणि आत्ताचे जे गडकरी साहेब आहे, फडणवीस साहेब आहे, त्या काळात ते आमची बाजू घ्यायचे आणि म्हणायचे की पहा ते देव मुसलमान निघाले आहे, ते समाजाची बाजू घेतात. कारण की आम्ही आमच्या समाजात गुंडा बदमाशी करायची नाही, हे याप्रमाणे न्याय मिळणार आहे, नियमाप्रमाणे बोला, संविधानाच्या दारात बोला. आम्ही त्या पद्धतीने काम केलेलं आहे. आणि म्हणून आताही आमची भूमिका आहे की शासन प्रशासनामध्ये जे कोणी बसलेले आहे त्यांनी न्याय करावा, नियमाप्रमाणे आमच्या समाजाला न्याय द्यावा. जो पार्टी आम्हाला न्याय देणार, आमची बाजू मांडणार, आमच्यासोबत उभे राहणार त्या पक्षाला निश्चितपणे आम्ही सहकार्य करू. मग ते कोणताही पक्ष असो, मग शिंदे साहेबांचा पक्ष असो, अजितदादांचा असो, फडणवीस साहेबांचा असो, आंबेडकर साहेबांचा असो, कोणताही पक्ष असो, जो आमच्या न्याय मागणं, आम्ही असं म्हणत नाही की आमच्या कोणत्याही मागणीला मदत करा, तुम्ही त्याचा अभ्यास करा, स्टडी करा. आणि जर तुम्हाला वाटते खरोखरी मागणी चालले बा, नियम आहे आणि या समाजाला भेटला पाहिजे, त्या अंतर्गत आमच्या शैक्षणिक मागण्या आहे, आमच्या आर्थिक मागण्या आहे, रोजगाराबद्दल आहे, शिक्षणाबद्दल आहे, आमच्या आरोग्याबद्दल आहे, अशा पद्धतीच्या आमच्या मागण्या, आमच्या काही वेगळ्या मागण्या नाही आहे. आम्ही काही राजकीय आरक्षण आम्हाला द्या असं म्हणत नाही आहोत, राजकीय आरक्षणाचा आमचा प्रश्नच नाही आहे. आम्ही इतर समाजाप्रमाणे हा समाज सुद्धा सक्षम झाला पाहिजे. झोपडपट्टीमध्ये राहणारा समाज आहे याच्याही मदत झाली पाहिजे, जसं दुसऱ्या ठिकाणी होतात इकडेही तुम्ही द्या. काही भागात तुम्ही पट्टे वाटतात आणि मुस्लिम वस्त्यांमध्ये पट्टे वाटत नाही. ज्या काही सोयी सवलती आहे, ज्या दिल्या पाहिजे, ज्या आवश्यक सवलती आहे त्या पण दिल्या जात नाही, त्यामध्ये पक्ष टाकला जातो. जो आमदार खासदार रस्ता बांधतो तो बांधलेली सडक जी आहे मुस्लिम वस्ती सुरू झाली की तिथून संपून जाते ती सडक, ते समोर जातच नाही. ही रिॲलिटी तुम्हाला प्रत्येक वस्तीमध्ये दिसेल, मुस्लिम वस्तीमध्ये जाऊन तुम्ही पहा. तर आमचं म्हणणं आहे की जो आम्हाला मदत करेल, कोणताही पक्ष असेल, जो आमच्या न्याय्य मागणीला समर्थन देईल त्या पक्षासोबत आम्ही राहणार. आणि जो जाणून बुजून मुद्दामून आम्हाला अवहेलना करेल, आम्हाला टाळेल, आमच्या समाजाबद्दल
द्वेष पसरवण्याचं काम करेल, समाजामध्ये मतभेद आणण्याचा प्रश्न करेल, त्या पक्षाच्या विरोधात निश्चितपणे आम्ही प्रयत्न करणार आणि त्या पक्षाला पाडण्याचं काम करणार, समाजाला अवेअर करणार की कोण तुमचा हितैषी आहे, कोण तुमचा विरोधी आहे, आणि खास करून तुमचा आमचा म्हणण्यापेक्षा कोण संविधानाला रक्षण करतो आणि कोण संविधानाच्या विरोध जातो, या पद्धती आम्ही समाजामध्ये प्रचार करून निश्चितपणे त्याचा येणाऱ्या इलेक्शनमध्ये त्याचं उत्तर देणार आहोत. एक प्रश्न असा उपस्थित होतो की मुस्लिम समाज हा खास करून काँग्रेसच्या पाठीमागे आहे आणि तो वर्षानुवर्षापासून आहे, आज काही नवीन विषय नाही आहे. आपण जेव्हा म्हणताय की आपली परिषद जी आहे 30 वर्षापासून काम करत आहे, पहिले जरी मुस्लिम परिषद म्हणून नाव असले तरी 30 वर्षापासून काम करत आहे. या 30 वर्षात खूपशे वर्ष काँग्रेस सत्तेत होती, 10 वर्ष मागील 10-11 वर्षापासून आता बीजेपी सत्तेत आहे. मागील 10 वर्ष कालखंड आपण बघितला, मात्र मागील 20 वर्षात नेमकं काय झालं, मुस्लिमांचे वोट जे आहे काँग्रेस घेते, मात्र मुस्लिमांच्या उत्थानासाठी त्यांनी काय केलं नाही, त्यांनी सच्चर कमिटी लागू केली नाही, त्यांनी रंगनाथन कमिटी लागू केली नाही, महाराष्ट्रात त्यांनी महमूद रहमानची कमिटी लागू केली नाही. म्हणजे फक्त यूज करण्याचं काम जे आहे तुम्हाला काँग्रेस करताय का, स्पष्ट प्रश्न आहे. अगदी बरोबर. आणि मुसलमानांना असं वाटतं का की काँग्रेस आता फक्त मुसलमानांना यूज करताय आणि त्यांना फक्त भीती दाखवत आहे की जर बीजेपी सत्तेत आली तर हे तुम्हाला जगू देणार नाही. अगदी बरोबर आहे, आपला हा म्हणणं अगदी बरोबर आहे. काँग्रेसने फक्त भीती दाखवण्याचं काम केलेलं आहे आणि भीती दाखवून मत मागितलेले आहे, आम्ही तुमचं रक्षण करणार असं म्हटलं आहे, पण प्रत्यक्षात तसं झालेलं नाही. प्रत्यक्षात त्याचं उलट झालेलं आहे. आपण म्हटलं अगदी खरी गोष्ट आहे, दुःखाची गोष्ट आहे. त्यांच्या काळामध्ये सच्चर कमिटी आली आणि त्याच्या समोर रंगनाथ मिश्रा कमिशन आला. वाईट सांगायचं आपल्याला साहेब हे आहे की त्या रंगनाथ मिश्रा कमिटीवर पार्लमेंटमध्ये साधी चर्चाही झाली नाही, इथपर्यंतची अवस्था आहे. आणि निश्चितपणे काँग्रेसने जे पक्षपात केला, अन्याय केला, त्याचा परिणाम त्या काँग्रेसला भोगतावा लागलेला आहे. काँग्रेसमध्ये मुस्लिम नाराज झाला, त्याच्या लक्षात आला की हा पक्षपाती पार्टी आहे, पक्ष आहे, हा न्याय देत नाही. अनेक ठिकाणी त्यांच्याकडे दंगली झाल्या आणि त्याचा परिणाम हे आहे की आज UP-मध्ये काँग्रेसची अवस्था काय आहे, बिहारमध्ये काँग्रेसची अवस्था काय आहे हे तुम्हाला क्लिअर कट दिसेल. आणि मग असा प्रकार तुम्हाला साऊथमध्ये दिसेल, आंध्रा असेल, आता सध्या तेलंगणा, परंतु काही ठिकाणी मुस्लिम नाराज झाला तर त्यामध्ये सरकार पडलेली आहे. आणि जरी वरतून दिसत असेल किंवा मुस्लिम काँग्रेससोबत आहे, प्रत्यक्षात तसं नाही आहे. मुस्लिमचा मोठा वर्ग असा आहे तो काँग्रेसच्या विरोधात सुद्धा आहे. अनेक स्थानीय पक्ष आहेत, त्या स्थानीय पक्षांना सुद्धा अनेक वेळा मुस्लिम समाजाने मतदान केलेलं आहे. आणि आताही तीच अवस्था आहे. जरी बीजेपी वेगळा कार्य सांगत आहे, वेगळा जनमत तयार करण्याचा प्रयत्न करत आहे, पण आजही आमची अपेक्षा आहे की काँग्रेसने जे न्याय द्यायला पाहिजे होता, 48 लोकसभेच्या सीट्स महाराष्ट्रामध्ये होत्या, एकही मुस्लिमला दिलेला नाही. उद्धव साहेबांसोबत जी सरकार झाली त्या सरकारमध्ये जेव्हा फडणवीस साहेबांनी आरक्षण रद्द केला, त्यानंतर उद्धव साहेबांची सरकार आली होती, त्या उद्धव साहेबांच्या सरकारने आरक्षण लागू करायला हवा होता, त्यांनी नाही केला. अनेक जी गोष्टी आहे जे अयोग्य आहे, मग शहरांचे नाव बदलायचे असेल, काही आमच्या दर्गाला लोकांनाची वस्ती उजवायची असेल, तर ते सुद्धा त्या सरकारच्या काळात झालेलं आहे. तर त्यामुळे निश्चितपणे त्यांच्याबद्दल आमची सहानुभूती नाही. तेही किती बनवाबनवी करतात, त्यांच्या काळातही किती कोर्ट केसेस झाले, किती अन्याय झाला, लोकांना जेलमध्ये जावं लागलेलं आहे, अनेक लोकांना कारण नसताना. मग टाडा आला, मग त्या काळात मिस आला, त्यांनी अनेक लोकांना जेलमध्ये टाकला. तर त्यामुळे फक्त काँग्रेस हितैषी असा एक प्रचार केला जातो, प्रत्यक्षात तसं नाही आहे. आमच्यासाठी काँग्रेस असो, BJP असो, अजून कोणताही पक्ष असो, आज मुस्लिम समाज अवेअर झालेला आहे. आजची सध्याची पोझिशन हे आहे, मुस्लिम समाज समजतो, त्याच्या लक्षात आलेलं आहे की कोण आपल्या सोबत आहे, कोण आपल्या विकासाचं सांगत आहे, कोण आपला विकास करू शकतो. आणि म्हणून आपण पहा, अनेक साऊथचे राज्य असेल किंवा उत्तर भारतामध्ये अजून काय राज्य असेल की ज्या ठिकाणी मुस्लिम समाजाने स्थानीय पक्षांना मदत केलेली आहे. स्थानीय जे पक्ष आहे, कोणत्याही पक्षाचे समाजाचे असो, त्याला समाज आधार नाही आहे, त्या स्थानीय पक्षांच्या भरोश्यावर मुस्लिम समाजाने त्याला मतदान केलेलं आहे. आपण कर्नाटकात म्हटलं तर कर्नाटकामध्ये JDS सोबत मुस्लिम समाज मोठ्या संख्येमध्ये आहे. आपण DMK बघितलं तर मुस्लिम समाज त्यांच्यासोबत आहे. आता सर्वात मोठी गोष्ट आहे पहा ना की तेलंगणामध्ये जेव्हा ओवेसी साहेब सारखे आहे, त्यांचा पक्ष आहे, पण त्यांचे जे 2-4 लोक सोडले तर बाकी तेलंगणामध्ये त्यांना लोकांनी मदत नाही केली. तर जे बाकी धर्मनिरपेक्ष दल त्यांना मदत करतात. UP-मध्ये पहा, ज्या ठिकाणी SP समाजवादी पक्ष आला त्याच्या मागे लोक गेलेले आहे. त्यांचा विश्वास आहे की कोण आपल्यासोबत राहतो. आणि म्हणून महाराष्ट्राचा जर विचार केला तर हा मुस्लिम समाज, मी अगदी क्लिअर सांगतो आपल्याला की हा मुस्लिम समाज महाविकास आघाडी असेल की महायुती असेल, याला बांधलेला नाही. कोणताही नवीन पक्ष, नवीन संघटक, नवीन आघाडी जे आमच्या हिताची गोष्ट करेल, आमच्या शैक्षणिक आर्थिक विकासाची गोष्ट करेल, आपल्या एजेंड्यामध्ये आम्हाला स्थान देईल, हा युनायटेड मायनॉरिटी परिषद अख्ख्या महाराष्ट्रामध्ये त्यांच्यासोबत उभा राहील आणि ताकदीने त्यांना मदत करेल. तर आपण हे जे बोलले
हे सगळ्या गोष्टी आपण लोकांपर्यंत जाऊन प्रचार करणार आहात की काँग्रेस जे आहे आम्ही बांधलेली नाही म्हणून काँग्रेस? बिलकुल 100%. आम्ही ज्या ज्या ठिकाणी मेटा घेतो, आमच्या ज्या काही सभा होतात आमच्या संघटनेच्या आणि जनरल पब्लिक, त्यामध्ये आम्ही क्लिअर सांगतो. पण एक प्रश्न असा, जेव्हा काँग्रेस आणि बीजेपीची गोष्ट सुरू होते, मुसलमान समाज काँग्रेसला थोडा फेवर करतो आणि बीजेपीला फेवर करत नाही. तर या दोघां पक्षाबद्दल तुम्ही जर चॉईस करायचे असले तर मुस्लिम समाज काँग्रेस असंच नेमकं आहे. असं का होतं? जेव्हा त्याचं कारण असं आहे की बीजेपी जे आहे ते ओपनली मुस्लिम स्टँड घेते. त्यांचा पूर्ण प्रचार यंत्रणा, त्यांचे भाषण, त्यांचे लोक जे खुलेआम विरोध करतात मुस्लिम समाजाला, काँग्रेसमध्ये दबक्या भाषेत असतो, एवढा ओपनली ते करत नाही, त्यांचं एकट दुक्कट असेल. आता इथं जर आपण बघितलं मागच्या निवडणुकीमध्ये जो चूक आहे, जो प्रत्यक्षात नाही, जसं काही मिनिटं मी आधी आपल्याला सांगितलं आहे की ओबीसीचं आरक्षण हे धर्माच्या आधारे नाही आहे, ते प्रोफेशनच्या आधारे, व्यवसायाच्या आधारे. पण आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय पंतप्रधान साहेब, आदरणीय आपले गृहमंत्री साहेब ओपनली जाहीर सभेमध्ये चुकीचा प्रचार करत आहे की SC समाज, ST समाज, OBC समाज तुमचा काढून मुसलमानला देणार, तुमचा काढून मुसलमानला देणार. आणि त्यांचा ऐकून अनेक राज्यांमध्ये ज्या ठिकाणी त्यांची सरकार आहे त्या ठिकाणच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली की आम्ही OBCच्या लिस्टमध्ये जे जे मुसलमान आहे त्यांना बाहेर काढणार. हे कोणत्या पद्धती बसले? बीजेपी एवढा ओपनली विरोध करतोय प्रत्येक गोष्टी. आणि आमचा इतिहास आहे, पूर्ण भारताचा इतिहास आहे, छोट्या छोट्या गोष्टी. एका काळामध्ये आम्ही तेव्हा लहान होतो, जेव्हा ते अल्पसंख्याक आयोग नावाचा प्रकार इंदिरा गांधीच्या काळात आला होता, तेव्हापासून तर आजपर्यंत छोटी छोटी गोष्टी असेल मुस्लिम समाजासाठी त्याला या बीजेपीने आणि त्या काळातले त्यांच्या दुसऱ्या नावात असलेल्या पक्षांनी नेहमी विरोध केलेला आहे. एकही अशी गोष्ट नाही की जे मुस्लिम समाजाच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी होत असेल आणि त्याला बीजेपीने समर्थन केलं असेल, असं कधीही झालेलं नाही. आणि म्हणून यांचं चरित्र पाहून, आणि दुसरी एक गोष्ट आहे की या बीजेपीचं चरित्र जर बघितलं आपण तर यांना असं वाटतो की सत्तेत यायचं असेल, पक्षाचं वाढवायचं असेल तर चांगलं काम काय आहे? चांगलं काम म्हणजे मुस्लिम एरियामध्ये दंगे घडवणे, टार्गेट करणे, मुस्लिमांबद्दल अपशब्द म्हणणे आणि दंगे. जुन्या काळामध्ये जेवढे दंगे झाले ते हेच करतात. आणि आता ज्या ज्या सत्ता भेटली तर मग ते म्हणतात अरे आता शांत आहे का? दंगे करणार हेच आहे ना, जुने रेकॉर्ड पहा तुम्ही, हेच भेटणार. आणि दुःखाची गोष्ट असं आहे की यासाठी जेवढे दंगे करणारे आहे त्या दंगेखोर लोकांना वाचवणारे काँग्रेसचे लोक आहे. कारण की काँग्रेसमध्ये अनेक बीजेपीशी जोडलेले किंवा संघाशी जोडलेले लोक असायचे सत्तेवर बसलेले, त्यांना पनिशमेंट होऊ देत नव्हते ना. आणि आज तुम्ही पहा बाकीच्या गोष्टींचा विचार केला आपण, कॉमन मॅन अनेक ठिकाणी सर्वजण म्हणू शकतात, ज्या बाबरी मस्जिदला पाडताना अख्ख्या जगाने बघितला, त्याच्यानंतरची भारताची न्यायव्यवस्था म्हणते एकही व्यक्ती दोषी नाही, सर्व मोकाट सुटतात. ही न्यायव्यवस्था आहे. असे अनेक उदाहरण तुम्हाला पाहता येईल की म्हणून या ठिकाणी क्लिअर कट या लोकांनी एक एजेंडाच तयार केलेला आहे. मुस्लिम द्वेष वाटेल ते शोधून आणतात, ते नवीन गोष्टी आणि समाजाला डिव्हाइड करण्याचं कार्य करतात. अत्यंत चुकीचं आहे. देशातील सर्व समाजांनी, सर्व पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. आपण या देशात आहोत, या देशातच मरणार आहोत. प्रत्येक पक्षाने राज करायचं आहे, चांगल्या पद्धतीने नियमाप्रमाणे करा, देशाचा विकास करा, देशाला मोठं करा, हे प्रत्येकाने केलं पाहिजे. प्रत्येक क्षुल्लक गोष्टीमुळे जात पात धर्म आणि या आधारे निवडून सत्ता बनवायची. आणि त्याच्यानंतर एक नवीन प्रकार तुम्ही आता बघितलं असेल की हे सर्व होऊन सत्ता मिळत नसेल तर मग ED आहे, CBI आहे, पैसे आहे, उमेदवार खरेदी करून घेणे, आमदार खरेदी करणे आणि एनकेन प्रकारे सरकार बसवणे, हा प्रकार आपल्या देशात चालू आहे. तर हे निश्चितपणे डेमोक्रेसीला अत्यंत घातक आहे. बाबासाहेब एकदा म्हणाले होते, आपले कोटेशन